नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. महाराष्ट्रातील मतदान होणार आहे 5 टप्प्यात. कोल्हापूर, हातकणंगले, सांगलीचा धुळा 7 मे रोजी, 6 जून रोजी होणार आहे मतमोजणी. देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आज सुरू झाली. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी सर्व टप्प्यातील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कोल्हापूर, सांगली आणि हातकणंगले या 3 लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघातील निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या. ही निवडणूक 7 टप्प्यात होणार आहे. देशात निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी होणार आहे. मतदान त्याच दिवशी होणार असून देशामध्ये 49 कोटी पुरुष तर 47 कोटी महिला मतदान करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे 26 एप्रिलला. तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे 7 मे तर चौथ्या टप्प्यात 13 मेला. 5व्या टप्प्यातील मतदान 20 मे तर 6व्या टप्प्यातील मतदान 7व्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी होणार आहे. लोकसभा निवडणूक कोल्हापूर, हातकणंगले, सांगली यासाठी आचारसंहिता सुरुवात झाली असून 16 मार्चपासून ही आचारसंहिता सुरू झालेली आहे. नामनिर्देशन 12 एप्रिल, उमेदवारी अर्ज मागे घेणे 19 एप्रिल, उमेदवारी अर्ज छाननी 20 एप्रिल, उमेदवारी अर्ज माघारी घेणे 22 एप्रिल. मतदान 7 मे रोजी होणार आहे तर मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.